च्या सत्रापासून एक सुमधुर संगीत व्हॉइस ऑफ घारिवली नक्कीच ज्यांच्या माध्यमातून त्यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या वतीनं ऐकलात त्यांचं देखील आपलं विशेष कौतुक विशेष आभार झाला. यायचं आहे सत्यजित, आपण आहात मॅन ऑफ द मॅच, ऐनवडी संघाचे सुपरस्टार सुपर हिरो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय सत्यजित झोरे. चला यायचं आहे व्यासपीठावर. यांच्या सन्माननीय आदरणीय सचिन दादा पात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. विनंती करतो सन्माननीय आदरणीय सचिन दादा पात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुरस्कृत करायचा आहे सत्यजित याला. नक्कीच मॅचचा सुपर हिरो, मॅचचा सुपरस्टार ठरलाय ऐनवडी संघासाठी. नक्कीच विद्यमान सामना आपण पाहतोय जयहनुमान क्रिकेट क्लब ससेगाव विपक्ष श्री जुगाई स्पोर्ट्स सावर्डे. नक्कीच सावर्डे संघाने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. आमंत्रित केलाय ससेगाव संघाला फलंदाजीसाठी. नक्कीच म्हटलं जाईल की सह्याद्रीच्या या निसर्गरम्य वातावरणात आणि महाराष्ट्राच्या या संघर्ष भूमीत जन्माला आल्यानंतर खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या कलात्मकतेला वाव मिळावा यासाठी आयोजलेली स्पर्धा जय हनुमान जनाबाई महादेव चषक 2025 पर्व 4 या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच कौतुक करावं लागेल आयोजक टीमचं. शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे संघाचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल. सुंदर आणि दैदिप्यमान सोहळा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दरम्यान मैदानामध्ये घडतंय काय बिघडतं काय पुन्हा एकदा खेळाडू इथे मात्र थोडासा दुखापतग्रस्त पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. दरम्यान आपण वर्णन करूया शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगचं. नक्कीच 8 आणि 9 फेब्रुवारीला ही लीग आपल्याला सर्वांच्या भेटीला येते. नक्कीच 8 संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील 8 आयकॉन 8 चॉईस प्लेयर आणि एका ट्रॉफीसाठी नक्कीच भेटतील. नक्कीच कौतुक करावं लागेल शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं देखील. शाहूवाडी तालुक्यातील सर्व खेळाडूंना क्रिकेट प्रेमींना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम नक्कीच या ठिकाणी चोख बजावलंय शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन देखील. कौतुक करावं लागेल सर्व कमिटी पदाधिकाऱ्यांचं. सन्माननीय आदरणीय संदीपजी चाळके साहेब, सचिनजी पाटील साहेब, अनिलजी पाटील साहेब, तसेच कार्याध्यक्ष कुमारजी शेळके साहेब यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. सर्वांची नावं घेता येणार नाहीये. देखील कामगिरी देखील तितकीच चांगली आहे. नवीन गोलंदाज सतीश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला प्रशांत सोने नक्कीच गेल्या सामन्याचा बेस्ट बॅट्समन का म्हटलं जातं आजचा याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर लागोपाठ दुसरा चौकार या ठिकाणी प्रशांतच्या बॅट मधून पाहायला मिळाला. नक्कीच गेल्या स्पर्धेमध्ये झंझावती खेळी एक उत्कृष्ट वादळी खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी या स्पर्धेत होईल का पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सतीश गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हॅपटॅकर चेंडू मानावं लागेल आणि या एका धावीने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 9 या आकड्यावर. सतीश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत आणि स्वप्नील ही सलामीची जोडी ससेगाव संघाकडून आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये, ते मात्र 2 चौकार या षटकामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर लेफ्ट हँड बॅट्समन स्वप्नील देखील सज्ज आहे. काय घडतंय थोडंसं खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. एक अवांतर धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 10 या आकड्यावर. यावेळी सेन्सिबल क्रिकेटचा क्लास. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईन बाहेर, सीमारेषे पार, चेंडू फरार, आलाय चौकार. डीजे
ग्रुपचं नाव थँक्यू डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे पवन. 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत पहिल्या षटका अखेर. ज्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावा येतात इथे मात्र थोड्या बेड्या घालताना पाहायला मिळतात गोलंदाज सतीश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सावर्डे संघाकडून जालिंदर रवंदे संघाचे संघनायक आहेत. ते मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चला स्पीडअप करायचा आहे. नक्कीच आतापर्यंत 5 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. 16 मिनिटाचा वेळ असेल. पहिला चेंडू आता आपल्याला पाहायला मिळतात जालिंदर रवंदे अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केले. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. नक्की 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 16 या आकड्यावर. नक्कीच हाणामारी करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील ससेगाव संघास. नक्कीच सावर्डे संघ देखील तितकाच मातब्बर आहे. सुरेश लुगडे जालिंदर रवंदे असे मातब्बर खेळाडू त्या संघाच्या स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच ससेगाव संघ देखील तितकाच मातब्बर संघ आहे. यावेळेस मात्र डॉट चेंडू काउंट केला जातोय. थोडं सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. नक्कीच बॉलने जितकी उचली घ्यायला होती तितकी घेतली नाहीये. डॉट चेंडू इथे मात्र काउंट केला जातोय. धावफलक स्थिर आहे. 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. बिनबाद 16. यावेळेस साफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. काय घडतंय बिघडतंय दुसऱ्या प्रयत्नामध्ये इथे मात्र विकेट आले. इथे मात्र मोठा मासा गळायला लागलेला आहे. प्रशांत बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. डीजे रॉयल मुंडाबा आमचा किरण शिंदे डोंबिवलीवाला भीती कानाची नाही. आमचा किरण शिंदे डोंबिवलीवाला मग भीती कानाची नाही. थँक्यू डीजे. नक्कीच सुमधुर संगीत ऐकलत आपण. मॅन फ्रॉम डोंबिवली दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस. नक्कीच किरण शिंदे साहेबांचं गाणं आपण ऐकलं. नक्कीच कौतुक करावं लागेल त्यांचं देखील. त्यांच्या आयोजनाखाली स्पर्धा किरण शिंदे आणि सर्व टीम यांच्या आयोजनाखाली स्पर्धा भरवली गेली. एक नेत्रदीपक दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. श्री जनाबाई महादेव चषक 2025 पर्व 4. नक्कीच विकेट अर्जित केली. एक मोठा मासा गळायला लागलेला आहे प्रशांतच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज संजय पारळी फलंदाजासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला इथे मात्र डॉट चेंडू काउंट केला जातोय. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अनसक्सेसफुल फटका पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा जालिंदर रवंदे गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म मध्ये विकेट. यावेळेस फटका चांगला आहे. 1 बाउन्स. चेंडू जातोय सी मा रे शे पार. दर्जेदार चौकार. डीजे एक मेरी. नक्कीच एक विकेट त्यानंतर डॉट नंतर मात्र चौकार आलाय. इथे मात्र बॅट खोलायला सुरुवात केली संजय पारळे यांनी. नेट नंबर 3 वर आलेले फलंदाज यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग गेल आउट फेल. थोडीशी पाय घासत पुचत चेंडू जाईल. इथे मात्र काय घडतंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. चला आयोजक कमिटी व्यवस्थापन कमिटी आपण सीमारेषेच्या बाहेर थांबायचं आहे. थोडं विनंती असेल.
कोणत्याही प्रकारे सामन्याला विलंब नको, याच अनुषंगाने आपण व्यवस्थापन कमिटी आपल्याला विनंती आहे, आपण थोडंसं सीमारेषेवर बाहेर थांबायचं आहे. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो सुरेश लुगडे. नक्कीच यापुढील होणारा सामना आपण पाहू शकाल श्री कालेश्वर स्पोर्ट्स शिराळे आणि त्यांना फाईट करतील यजमान संघ शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी देखील तयार राहायचं आहे. यापुढील आपला सामना होणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं अनिवार्य आहे. नाहीये, चौकार नाहीये, 3 धावा मिळतील. नक्कीच थोडं स्पीडअप करा. या 3 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचते तब्बल 23 या आकड्यावर. 23 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. ते मात्र ससेगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सुरेश लुगले राईटमध्ये विकेट. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळाला. 2 धाव नक्कीच अर्जित केले गेलेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा येतात. सुरेश लुगडे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 25 या आकड्यावर. तिसरं षटक चालू आहे, मार्गस्थ आहे. जवळजवळ 10 मिनिटांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, चेंडू जातोय लॉंग स्टॉप, बॉडी लाईन क्लिअर कर, सीमा रेषे पार. हा देखील येतोय एक चौकार. डीजे इथे मात्र नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. या 4 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 29 या आकड्यावर. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. ते मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू सोडून दिलाय, पुन्हा टाकावा लागेल का? तर हो, पंचांचा निर्णय येतो. वाईट बॉलचा इशारा. 51 तर धावसंख्येने वाईट +1 अशा 2 धावा मिळतील या चेंडूवर. - 31 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चला बॅटिंग करणारी टीम, आपण देखील प्रत्येक वेळी बॅट चेंज करायची नाहीये. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल, आपण देखील जास्त वेळ घ्यायचा नाहीये. त्याचा फटका नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला लागतो. आपण देखील क्षेत्ररक्षण करणार आहात याची नोंद मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने घ्यायची आहे. यावेळेस मात्र अचूक टप्पा, नक्कीच डॉट चेंडू काउंट केला जातोय. कौतुक करावं लागेल गोलंदाज सुरेश यांचं. नक्कीच कमबॅक करताना पाहायला मिळतात सुरेश. लेफ्ट हँड बॅट्समॅन स्वप्नील स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर टप्प्याचा चेंडू, फटका चांगला आहे. इथे मात्र सुनील खोत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर. स्वप्नीलचा खेळ. स्वप्नील बॅक टू डग आउट. डीजे
चला बॅटिंग करणारी टीम, आपण देखील इन आउट फास्ट करायचा आहे. लगेच आपण बॅट्समन देखील तयार ठेवायचा आहे. नक्कीच संध्याकाळच्या वेळी संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाही याची दक्षता मात्र सर्व संघाने घ्यायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुरेश लुगडे पंकिंग विकेट करण्याचा प्रयत्न. यावेळी बॅटची लिडिंग एज ते मात्र यष्टीरक्षकाकडून थोडी चूक पाहायला मिळते. दरम्यान एक धाव अर्जित केली गेली. नक्कीच फलंदाज करणारी टीम, फलंदाज आपल्याला विनंती असेल आपण प्रत्येक वेळी बॅट चेंज करू शकत नाहीये कारण याचा फटका नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला लागतोय. प्रत्येक वेळी आपण बॅट चेंज करू शकत नाहीये. त्यावेळी चतुर चाणाक गोलंदाजी, नक्कीच स्लोअर गतीचा चेंडू होता. सुरेश लुगडे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. षटक संपते आणि तिसऱ्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 32 या आकड्यावर. 32 ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते. 32 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चला गोलंदाज करणारी टीम, जवळजवळ 14 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम, विनंती असेल आपल्याला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. 2 मिनिटांमध्ये आपल्याला 6 चेंडू हाताळायचे आहेत. नंतर पॅनलाइज केले जाईल याची दक्षता मात्र आपण घ्यायची आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण गोलंदाज पाहतोय. बबन, शेवटचं अंतिम स्लॉग वरचं षटक बबन. पंतांच्या डाव्या बाजूने राईट आर्म मध्ये विकेट. हाफ ट्रॅकर चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. 51 तर धावसंख्येने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. संग्राम लेफ्ट हँड बॅट्समन, यावेळेस फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खराब थ्रो पाहायला मिळाला. एक धाव अर्जित तर नक्कीच केले. धावफलक हळूहळू पुढे सरकतोय. 34 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नक्कीच थोडीशी चिंताजनक कामगिरी या ठिकाणी ससेगाव संघाकडून पाहायला मिळते. नक्कीच डगआउट मध्ये थोडीशी शांतता ससेगाव संघाच्या खेळाडूंच्यावर पाहायला मिळते. नक्कीच 1-2 मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि नक्कीच संजय पारे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळी डॉट चेंडू काउंट केला जातोय. पुन्हा एकदा बबन शिंदे गोलंदाजी मार्कवर. नो घोषित केलाय. नक्कीच दंडित केलंय क्षेत्ररक्षण करणारी टीम. नो असेल. नक्कीच 30 यार्ड सर्कलच्या बाहेर नक्कीच 6 खेळाडू आहेत आणि त्याच अनुषंगाने नक्कीच दंडित केलंय गोलंदाज बबन यांना. नो प्लस 35 धावा धावफलकावर लागलेले आहेत. रिव्हर्स फटका आणि सक्सेसफुल फटका. चेंडू जातोय डन 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 करत सीमारेषे पार. आलाय चौकार. यापुढील होणारा सामना श्री कालेश्वर स्पोर्ट्स शिराळे आणि त्यांना फाईट करतील शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे संघ. नक्कीच चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. विनंती असेल. चौकार आलाय आणि 4 धावीच्या मनीन धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय तब्बल 39 आकडे. यावर स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेट विश्वामधला अगदी सेफ फटका. इथे मात्र नक्कीच काळजी घ्यायची आहे. 4 धावा येतील. नक्कीच खेळाडूंनी इथे मात्र काळजी घ्यायची आहे.
चांगला फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चेंडू जातोय. नक्कीच हा सन्मानजनक स्कोर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. धावफलकावर 43 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचं अंतिम हाणामारीचं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा बबन झालेत सज्ज. यावेळी देखील डॉट चेंडू. एक तेरी तो एक मेरी असं काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 2 चौकारानंतर इथे मात्र डॉट चेंडू आलाय. शेवटचा अंतिम यावेळी स्क्वेअर केट केलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत का इथे मात्र आहेत. तिथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा नक्कीच अर्जित केल्या गेल्या आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 45 या आकड्यावर. चला पातवडे गावचं एक दिलखुलास व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व योगेशजी चव्हाण यांचं देखील विशेष आगमन या स्पर्धेच्या वतीनं पाहायला मिळतंय. त्यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार, सहर्ष स्वागत यायचं आहे साहेब. आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. शेवटच्या चेंडूवर आले विकेट आणि इथे मात्र 4 चेंडूचा खेळ, 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 45 या आकड्यावर. चला ससेगाव संघ आपण देखील थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. आपण देखील सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. यापुढे होणारा सामना आपण पाहतोय श्री कालेश्वर स्पोर्ट्स शिराळे आणि त्यांना फाईट करतील शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे संघ. दोन्ही संघाच्या संघानायकांनी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणे फेकवणं अनिवार्य आहे. शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. एका बाजूने पातवडे तर एका बाजूने शिराळे संघ. यजमान संघ आपल्याला पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी या. यजमान विपक्ष पाहुणे हा सामना आपण पाहणार आहोत. यापुढील होणारा सामना शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे आणि श्री कालेश्वर स्पोर्ट्स शिराळे. चला दोन्ही कॅप्टन पातवडे या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. विनंती असेल शिराळे या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. जास्त विलंब आपण करू नका. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि आपण टॉस करूया. रवी लाड साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सामना 4 षटकांचा आहे. छापाचा कॉल आहे आणि आलाय छापा. टॉस जिंकलेला आहे शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे या टीमने. किरण टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? 4 षटकांचा सामना आहे. समोर शिराळे संघ आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटेजी तर आता आहेत, नवीन यंगस्टर आहेत, मुलं खेळतील. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त 30. नक्कीच तुम्हीच आयोजक आहेत या स्पर्धेचे. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. तर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही टॉस जिंकला असता तर क्षेत्ररक्षणाचं चॉईस केलं असतं. परंतु मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागेल. 4 षटकांचा सामना आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? समोरची टीम पण चांगली आहे, त्याच्यामुळं 50+. समोर यजमान संघ आहे शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे. या संघाच्या माध्यमातून, या ग्रुपच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन, या स्पर्धेबद्दल, या संपूर्ण आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? म्हणायचं झालं तर शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे संघाचं नाव आपल्या असोसिएशनमध्ये खूप चांगलं आहे. मुळात किरण दादा शिंदे यांचं पण मनापासून आभार मानतो की त्यांनी असोसिएशनसाठी भरपूर काही केलेलं आहे आणि असंच त्यांनी सहकार्य करावं. असोसिएशन पण पूर्णपणे त्यांच्या पाठीशी समर्थ आहे. नक्कीच शुभेच्छा असतील. सामन्यासाठी टॉस जिंकलाय शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे या संघाने. त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलेला आहे
शिराळे या टीमला बॅटिंग करण्यासाठी विद्यमान सामना सुरू आहे. तिथे ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक विनोद पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया या पुढीलच्या सामन्यासाठी. धन्यवाद. चला सावर्डे संघ आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. सुसज्ज आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. चला 2 धाब्यांची पॅनलाइज केलं जाईल. शेवटचा कॉल असेल आपल्याला. सावर्डे संघ आपल्याला खेळाडू कक्ष दिलेला आहे. खेळाडू कक्षात आपण नाही बसला तर 2 धाब्यांची पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता आपण घ्यायची आहे. वेळेचं बंधन आहे. वेळेचं भान आपण देखील ठेवायचं आहे. चला सावर्डे संघाचा 12वा खेळाडू आपण आपल्यापर्यंत यायचा आहे. समालोचन कक्षात पाठवायचं आहे 12वा खेळाडू. चला संकेत चाळके आपण देखील यायचं आहे. स्कोररच्या भूमिकेत आपण पाहताय संकेतजी चाळके साहेब, ठाणेवाडी संघाचा युवा नेते. या ठिकाणी आपण पाहतोय संकेतजी चाळके साहेब या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेत आपण देऊया. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. विद्यमान सामना आपण पाहतोय एका बाजूने ससेगाव तर एका बाजूने सावर्डे संघ. नक्कीच 46 धावांचं पाठलाग करताना सावर्डे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी सुरेश आणि बबन अशी जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहते. बबन स्ट्रायकिंग एंडला, सुरेश नॉन स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवर आपल्याला प्रशांत सोने आपल्याला पाहायला मिळतात. बारके दादा म्हणून ओळख निर्माण नक्कीच सावर्डे तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये नक्कीच केले. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू स्क्वेअर कट गॅप मध्ये चेंडू आहे. गॅप मोठा नाही, धावा न तोटा. पहिला चेंडू होतोय फरार. चेंडू सीमा फार, येतोय चौकार. डीजे नक्कीच 46 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी पहिल्या चेंडूपासून वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सावर्डे संघाकडून झालाय. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव अर्जित केली गेले. नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. चांगला फटका देखील पाहायला मिळाला. या एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचत तब्बल 5 या आकड्यावर 46 धावांचा पाठलाग चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये सावर्डे संघाकडून सुरेश आणि बबनी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला येते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रशांत सोने, मॅन फ्रॉम ससेगाव, कष्टपैलू खेळाडू. नक्कीच फलंदाजीच्या माध्यमातून थोडी निराशाजनक कामगिरी राहिली. मात्र पुन्हा एकदा संधी दिली आणि या संधीचं सोनं करावं लागेल. यावेळेस मात्र अचूक टप्पा आणि अचूक गोलंदाजी आणि अचूक गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते प्रशांत यांच्या माध्यमातून. डॉट चेंडू काउंट केला जातोय. 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. यावेळेस फटका, यावेळेस देखील गॅप शोधून काढलाय. दोन्ही खेळाडूंच्या मधून चेंडू जातोय सीमारेषे पार. यावेळेस मात्र आलाय सुरेशच्या बॅट मध्ये एक दर्जेदार चौकार. नक्कीच इथं मात्र आक्रमण चालू केलंय सुरेश आणि बबन याने. पहिल्याच गोलंदाजावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत सुरेश आणि बबन ही जोडी. हाफ ट्रॅकर चेंडू. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज. इथे मात्र टिपलाय झेल, संपलाय बॅटर. सुरेशचा खेळ. सुरेश बॅक टू डक आउट. डीजे
पवन. चला फलंदाजी करणारी टीम आपण देखील थोडीशी नोंद घ्यायची आहे. आपला नेक्स्ट बॅट्समन लगेच तयार ठेवायचा आहे. फलंदाज करणारी टीम आपण देखील थोडीशी नोंद घ्यायची आहे. सूचना आहेत आयोजकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. आपण देखील त्याची नोंद घ्यायची आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय सुनील. यावेळेस फटका चांगला आहे. बॅट मधून आला स्वीट साऊंड. चेंडू आउट ऑफ द ग्राउंड. चेंडू जातो सीमारेषे पार. षटकार. चला शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य या ठिकाणी देखील हजर आहेत. सूरजजी निकम साहेब यांचा देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार यायचा आहे. आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचा आहे. सुनील खोत नवीन बॅट्समन आपला नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 वर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील फटका चांगला आहे मात्र यावेळेस देखील निकाल तोच. बॅक टू बॅक दुसरी विकेट. सुनीलला इथे मात्र आल्या माघारी परतावा लागेल. सुनील बॅक टू डक आउट. धक्का क्रमांक 3 लागतोय साबर्डे संघाला. दिव्य डीजेला संधी. धावफलकावर धावा लागले तब्बल 17. नेट नंबर 5 वर आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज शरद. कीच काय घडतंय काय बिघडतंय. पुन्हा एकदा डॉट चेंडू हॅट्रिक वर होते. इथे मात्र हॅट्रिक हुकले. लागोपाठ 2 विकेट नक्कीच अर्जित केलेत आणि 2 धावा खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल संजय यांचा.
17 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजून 29 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 29 धावा. नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली संजय पाळे यांनी नक्कीच कौतुकास्पद आहे. नक्कीच 2 विकेट आणि 2 धावा इथे मात्र अर्जित खर्च केलाच आपल्या षटकामध्ये. नक्कीच फलंदाजीच्या माध्यमातून देखील त्यांच्या बॅटमधून आपल्याला 3 चौकार पाहायला मिळाले आणि विकेटच्या माध्यमातून गोलंदाजीच्या माध्यमातून 2 विकेट. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज संजय यांचा. इनेट नक्की सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन स्वप्नील गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय पंतांच्या उजव्या बाजूने. नक्कीच 9 मिनिटांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. नोंद घ्यायची आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. स्वप्नील लेफ्ट, यावेळेस फटका चांगला आहे. गॅप अंतर देखील गाठलंय. पहिल्या चेंडूवर आला एक दर्जेदार दिमागदार षटकार. फलंदाज आपण थोडी ट्रॅक खाली घ्यायची आहे. फलंदाज विनंती असेल, आपण YouTube साठी खेळताय, एक चांगलं क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे आणि आपण YouTubeच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जगभरात पाहतो. नक्की सुनील लुगडे यावेळेस देखील हुक केलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकार 6 धावा. थँक्यू. आता मात्र प्रेशर गोलंदाजांवर. नक्कीच 2 चेंडू हाताळले, दोन्ही चेंडूवर षटकार ठोकले सुनील यांनी. नक्कीच एक तारणहार आपल्या संघासाठी बनताना आपल्याला पाहायला मिळतोय सुनील लुगडे. आतापर्यंत 3 षटकार सुनीलच्या बॅट मधून देखील पाहायला मिळाले. धावफलकावर धावा आले तब्बल 29. अजूनही 17 धाव्यांची गरज. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 10 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. यावेळी देखील सेम फटका, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार. यावेळी देखील आलाय चौकार. गुलाल विमान कोल्हापूरची शान. नक्कीच या ठिकाणी गाणं ऐकलं. नक्कीच या रांगड्या मातीतील, कोल्हापूरच्या रांगड्या मातीतील खेळणारे हे खेळाडू आहेत आणि त्यांना संघर्ष करणं माहीत आहे. नक्कीच ससेगाव संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय, मात्र त्याचे फ्रंटफुटला येणं ससेगाव संघाला माहीत आहे. यावेळेस वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. 51 धावसंख्येने धावफलक धावून पोहोचते तब्बल 34 या आकड्यावर. 34 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. सावर्डे संघ इथे मात्र सध्या वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा चेंडू स्वप्नील, थोडंसं प्रेशर खाली पाहायला मिळतं. यावेळेस देखील काय घडतंय, काय बिघडतंय, ते मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. नक्कीच एक धाव अर्जित केली गेल्याने एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. 35 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 11 धाव्यांची गरज आहे. नक्कीच कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहेत, असोसिएशनचे नियम आहेत आणि या नियमाचं पालन देखील सर्व संघांना करावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं स्वप्नील. थोडासा प्रेशर खाली आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एक डॉट बॉल नक्कीच स्वप्नीलचं प्रेशर रिलीज करेल. इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, दिशा दिले चेंडूला. नक्कीच एकदा अर्जित केली गेले.
36 धावा धावफलकावर लागले. 10 धावींची गरज असेल. चेंडू मात्र शिल्लक असतील. 7 चेंडू मध्ये 6 धावा. इथे मात्र संधी होती. संधीचं सोनं करता आलं नाहीये. नक्कीच शेवटच्या चेंडूवर एकदा वाले. आता मात्र सामना हाय व्होल्टेज होईल. 14 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो, विनंती असेल. 6 चेंडू आणि 9 धावींची गरज अशी परिस्थिती, अशी समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. विद्यमान सामना ससेगाव विपक्ष सावडे. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. शेवटच्या षटकामध्ये, निर्णायक षटकामध्ये आपण पाहतोय नागेश गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. 2 डॉट चेंडू इथे मात्र ससेगाव संघाला सामन्यामध्ये इन करू शकतात. चला स्पीडअप घ्या ससेगाव संघ, विनंती असेल. पहिला चेंडू नागेश गोलंदाजी मार्कवर. इथे मारतय अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक टप्प्यात नियंत्रण, अचूक टप्प्यावर पाहायला मिळालं. नक्कीच कौतुक करावं लागेल नागेशाचा. पहिला चेंडू डॉट फेकलाय. 5 चेंडू आणि 9 धावा अशी परिस्थिती, अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 5 चेंडू मध्ये 9 धावा बनवावे लागतील. यावेळेस काय घडतंय, पुन्हा एकदा चेंडू जातोय वन बाउ सीमारेषे पार. आला एक दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. 4 चेंडू आणि 5 धावींची गरज. इथे मात्र सावर्डे संघाला, इथे मात्र प्रेशर गोलंदाजांवर. नक्कीच सुनील याने आपलं स्वतःवरचं प्रेशर नक्कीच रिलीज केलंय. आता गोलंदाजावर प्रेशर पाहायला मिळतं. 4 चेंडू आणि 5 धावींची गरज मृत घोषित केलाय पंचांनी. पुन्हा टाकावं लागेल. 4 चेंडू 5 धाबे अशी समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र आलाय षटकार आणि सावर्डे संघाचा विजय होतोय साकार. हार्ड लक बॅड लक. जय हनुमान क्रिकेट क्लब ससेगाव संघ चांगली फाईट दिली, चांगला खेळ आपल्या माध्यमातून राहिला. आपल्या देखील असोसिएशनच्या वतीने, आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार. कॉंग्रॅच्युलेशन श्री जोगाई स्पोर्ट्स सावर्डे संघ. चला पातवडे संघ यजमान संघ, आपण देखील मैदानाचा लगेच ताबा घ्यायचा आहे. कोणताही वेळ खर्च करू नका. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिवशंभू ग्रुप प्रतिष्ठान पातवडे आयोजित श्री जनाई महादेव चषक 2025 पर्व 4. नक्कीच दुपारचं सत्र आणि यापुढील होणारा सामना श्री कार्लेश्वर स्पोर्ट्स शिराळे आणि त्यांना फाईट करते शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे संघ. नक्कीच पातवडे संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलंय.